म्हणते चिठ्ठी मलाच का दिली? ते लेकरू बराबर डबल चिठ्ठी घेते, डबल त्याच्यापाशी जाते परशापाशी. आरची दिदी म्हणली की चिठ्ठी मलाच का दिली? ते अजून परेशान होते. ते परशा म्हणते माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मी तुला चिठ्ठी दिली. मग आरतीला जाऊन सांगते त्याचं तुझ्यावर प्रेम आहे बाई म्हणून तुला चिठ्ठी दिली. आता तर गुन्ह्यानं घ्यायला पाहिजे होती का आरची? आरची म्हणती घेतलं नाही तर काय करशील? ते जाते परशा दादा म्हणते आरची म्हणली की चिठ्ठी घेतलं नाही तर काय करशील? ते शेवटी काय करते त्याला आयडिया देते. लेकरू जाते सन्मानानं चिठ्ठी फेकून देते. घ्यायची घे, नाही घ्यायची घेऊ नको, गेली सोडत म्हणते. अगदी तसंच त्या काँग्रेसवाल्याच आहे. आम्हाला प्रस्तावच नाही बोले. प्रस्ताव दिला नाही म्हणत, मल्लिकार्जुन खरगेला नाही, राहुल गांधीला द्या म्हणत. लेखी नाही, व्हिडिओ न द्या म्हणत, भेटून द्या म्हणत, फोनवर द्या म्हणत. तुम्हाला जर चिठ्ठी घ्यायची तर नीट घ्या. नाहीतर कंधारण लोहान प्रत्येक जागी जागोजागी चिठ्ठ्या एखादं काम करायला लावलं गेलं तर वंचित जास्त मस्ती आल्यासारखं वागू नका. आम्ही बी कुस्ती खेळणारे लोक. त्यांना वाटत असेल लास्ट टाइम 1.5-2 लाख मतं घेऊन पडलीत, या बारीला सुपडा साफ करून टाकत. मग कोणाच्याच नावानं रडू शकला बरं? गोडी गुलाबीनं प्रस्ताव दिलेला आहे ते घेतला पाहिजे. आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांना काँग्रेसच्या तमाम चमच्याला सांगलाय जर लढायचा दम नसेल ना तर बारक्या लेकरांनी लंडी खेळू नका आणि बीटिंग म्हणू नका. सगळ्यात जास्त मोदी सत्तेत आहे. त्यांना भीती असेल आमचा कोणता घोटाळा काढतील. पण आपल्या सगळ्याला तमाम बहुजनांना माहित आहे की आपला एकमेव नेता आहे ज्याच्या चरित्रावर कसलाही डाग नाही आणि निष्कलंकाचा नेता आहे. तेच फक्त मोदीला हरू शकते. त्याच्यामध्येच ताकद आहे जो मोदीला चित करू शकतो. हे काँग्रेसचे सगळेच्या सगळे लुळे झालेले आहेत भ्रष्टाचारात. त्यामुळे